नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण वीकली करंट अफेअर्स म्हणजेच यामध्ये आपण 9 ते 17 डिसेंबर दरम्यानच्या चालू घडामोडी घेतल्यात मित्रांनो। खूप महत्त्वाचे 40 प्रश्न घेण्याचा प्रयत्न केलाय आपण यामध्ये। आणि मित्रांनो, तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल ना, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळतील। तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर पहिला प्रश्न आहे, फ्रान्सचे नवे पंतप्रधान कोण झाले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, फ्रँकोइस बायरो हे झालेले आहेत। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात। तर फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी फ्रान्सचे नवे पंतप्रधान म्हणून फ्रँकोइस बायरो यांची नियुक्ती मागील सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्तावानंतर केलेली आहे। तर त्यांनी मिशेल बार्नियरची जागा घेतली। तर यानंतर आपण फ्रान्स विषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। राजधानी आहे पॅरिस, चलन आहे युरो आणि सध्याचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन आणि सध्याचे पंतप्रधान फ्रँकोइस बायरो आहेत। यानंतर मित्रांनो, पुढील प्रश्न आहे दुसरा, तर कोणत्या राज्यात उपराष्ट्रपती श्री जगदीप धनखर यांनी जीएसआय भूविज्ञान संग्रहालयाचे उद्घाटन केले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, ग्वाल्हेर मध्य प्रदेश येथे। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात। तर उपराष्ट्रपती श्री जगदीप धनखर यांनी 15 डिसेंबर 2024 रोजी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे व्हिक्टोरिया मार्केट बिल्डिंग मध्ये जीएसआय भूविज्ञान संग्रहालयाचे उद्घाटन केले। तर जीएसआय जिओलॉजी म्युझियम लोकांमध्ये वैज्ञानिक स्वभाव आणि ज्ञानाची देवाणघेवाण करण्यास प्रोत्साहन देते। यानंतर भारतातील प्रमुख संग्रहालय यावर आपण चालू घडामोडी पाहून घेऊयात मित्रांनो। तर वैदिक 3D संग्रहालय वाराणसीमध्ये आहे, बंजारा विरासत संग्रहालय महाराष्ट्र वाशिम, यानंतर भारतातील पहिले सागरी संग्रहालय लोथल गुजरात आणि भारताचे पहिले संविधान संग्रहालय हरियाणा, भारतातील पहिले चंदन संग्रहालय कर्नाटक, भारतातील पहिले रेल्वे संग्रहालय दिल्ली, यानंतर मित्रांनो हिंदी साहित्य संग्रहालय वाराणसीमध्ये। यानंतर पुढील प्रश्न आहे तिसरा, तर येस बँकचे नवीन कार्यकारी संचालक कोण बनले आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, मनीष जैन बनलेले आहेत। कोण आहेत? तर मनीष जैन हे झालेले आहेत। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात। तर भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच आरबीआय ने मनीष जैन यांची येस बँकेचे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती केलेली आहे। तर मनीष जैन यांची नियुक्ती 11 डिसेंबर 2024 ते 10 डिसेंबर 2027 या 3 वर्षांसाठी केली जाईल। तर यानंतर आपण येस बँकेविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर येस बँकेची स्थापना 2004 मध्ये झाली, मुख्यालय मुंबईमध्ये आहे आणि सध्याचे सीईओ कोण आहेत? तर प्रशांत कुमार हे सध्याचे सीईओ आहेत। यानंतर पुढील प्रश्न चौथा, तर विजय दिवस 2024 कधी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, 16 डिसेंबर रोजी विजय दिवस साजरा केला जातो। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात। तर 1971च्या युद्धामध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानावर मिळवलेल्या विजयाच्या स्मरणार्थ दरवर्षी 16 डिसेंबर रोजी विजय दिवस साजरा केला जातो। तर यावर्षी 1971च्या युद्धाचा आणि भारत बांगलादेश मैत्रीचा 53वा वर्धापन दिवस साजरा केला जात आहे। यानंतर पुढील प्रश्न आहे पाचवा, तर टाइम मासिकाने 2024 साठी पर्सन ऑफ द इयर म्हणून कोणाची निवड केलेली दिसून येते? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, डोनाल्ड ट्रम्प यांची। कोणाची? तर डोनाल्ड ट्रम्प यांची। तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात। तर अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची 2024 साठी टाइम्स मॅगझिनच्या पर्सन ऑफ द इयर म्हणून निवड करण्यात आलेली आहे। तर यानंतर टाइमच्या पर्सन ऑफ द इयर म्हणून त्यांची निवड होण्याची ही दुसरी वेळ आहे। तर याआधी त्यांना 2016 मध्ये ही पदवी मिळालेली होती। तर यानंतर पुढील प्रश्न आहे सहावा, तर 400 अब्ज डॉलर्सची संपत्ती असलेली जगातील पहिली व्यक्ती कोण बनलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, एलॉन मस्क। कोण आहे? तर एलॉन मस्क। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात। तर एलॉन मस्क $400 अब्ज संपत्ती असलेले जगातील पहिले व्यक्ती ठरलेले आहेत। तर जगातील 500 श्रीमंत लोकांची एकत्रित संपत्ती $10 ट्रिलियन पेक्षा जास्त आहे। तर यानंतर पुढील प्रश्न आहे सातवा, तर कोणत्या उच्च न्यायालयाने स्तनपान हा मूलभूत अधिकार आणि जीवनाचा मूलभूत आधार म्हणून घोषित केलेला आहे?
तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी केरळ उच्च न्यायालय. कोणत्या? तर केरळ उच्च न्यायालय. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात आपण. तर केरळ उच्च न्यायालयाने स्तनपानाला घटनेच्या अनुच्छेद 21 अंतर्गत जीवनाच्या अधिकाराचा एक भाग मानले आहे. तर भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 12 ते 35 अंतर्गत नागरिकांना मूलभूत अधिकारांची हमी देण्यात आलेली दिसून येते. जर कोणाला वाटत असेल की त्याच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन झाले तर तो थेट सर्वोच्च न्यायालयात मदतीसाठी जाऊ शकतो. तर सर्वोच्च न्यायालय मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करणारा कोणताही कायदा किंवा कार्यकारी कारवाई असंवैधानिक म्हणून घोषित करू शकते. तर यानंतर मित्रांनो केरळविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. राजधानी आहे तिरुवनंतपुरम. राज्यपाल आरिफ मोहम्मद खान हे आहेत आणि सध्याचे मुख्यमंत्री आहेत पी विजयन. यानंतर पुढील प्रश्न आहे 8वा. तर अलीकडेच पहिली भारतीय सागरी वारसा परिषद 2024 कोठे आयोजित करण्यात आली होती? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी नवी दिल्लीमध्ये. कोठे? तर नवी दिल्लीमध्ये. तर यानंतर पुढील प्रश्न आहे 9वा. तर देशातील लिंग गुणोत्तर 2014 ते 15 मधील 918 वरून 2023 ते 24 पर्यंत किती वाढले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए 930 पर्यंत वाढले आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणालीच्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार देशातील लिंग गुणोत्तर म्हणजे SRB 2014 ते 15 मध्ये 918 वरून 2023 ते 24 मध्ये 930 पर्यंत वाढलेले आहे. तर माध्यमिक स्तरावरील शाळेतील मुलींचे राष्ट्रीय एकूण नोंदणी प्रमाण 2014 ते 15 मधील 75.51% वरून 2021 ते 22 मध्ये ग्रामीण भागांसह 79.4% पर्यंत वाढलेले दिसून येते. यानंतर पुढील प्रश्न आहे 10वा. तर गुगलने अलीकडेच आशियातील दुसरे सुरक्षा अभियांत्रिकी केंद्र म्हणजेच GSEC सुरू करण्याची घोषणा कोठे केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी हैदराबादमध्ये. कोठे? तर हैदराबादमध्ये. यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर भारतातील पहिले गुगल सुरक्षा अभियांत्रिकी केंद्र GSEC हैदराबादमध्ये स्थापित केले जाईल, जे देशाच्या सायबर सुरक्षा परिदृश्यात भूमिका बजावेल. यानंतर GSEC प्रगत संशोधन, कृत्रिम बुद्धिमत्ता, AI चालित सुरक्षा उपाय आणि कौशल्य विकासात कौशल्य प्राप्त करेल. तर भारताच्या अद्वितीय सायबर सुरक्षा आव्हानांना देखील संबोधित करेल. यानंतर या प्रकल्पामुळे हैदराबाद आणि तेलंगणामध्ये हजारो प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगारांच्या संधी देखील निर्माण होण्याची अपेक्षा आहे मित्रांनो. यानंतर आपण गुगल विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर स्थापना मेनलो पार्क, कॅलिफोर्निया 4 सप्टेंबर 1998 मध्ये झाली. मुख्यालय कोठे आहे? कॅलिफोर्निया, युनायटेड स्टेट्स मध्ये आहे आणि सध्याचे अध्यक्ष सुंदर पिचाई हे सध्याचे अध्यक्ष आहेत. यानंतर पुढील प्रश्न आहे 11वा. तर RBIने नुकताच सुधारित GDP वाढीचा अंदाज काय सांगितला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी 6.6% सांगितला आहे. किती? तर 6.6%. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूया शॉर्टमध्ये. तर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी फायनान्शियल इयर 2025 साठी देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादन म्हणजे GDP वाढीचा अंदाज 7.2% वरून 6.6% पर्यंत कमी केलेला दिसून येतोय. यानंतर पुढील प्रश्न आहे 12वा. तर इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2024 कोणाला दिला जाईल? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी मिशेल बॅचेलेट यांना दिला जाणार आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहूयात. तर चिलीच्या माजी राष्ट्रपती वेरोनिका मिशेल बॅचेलेट गेरिया यांची 2024च्या शांतता, निशस्त्रीकरण आणि विकासासाठी इंदिरा गांधी पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे. तर बॅचेलेट यांना मानवाधिकार, शांतता आणि लैंगिक समानता यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल सन्मानित करण्यात देखील आलेले आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 13वा. तर आरोग्य मंत्री JP नड्डा यांनी डिसेंबर 2024 मध्ये कोणत्या राज्यात 100 दिवसांची TB निर्मूलन मोहीम सुरू केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए पंचकुला, हरियाणा. कोठे? तर पंचकुला, हरियाणा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर देशभरातील क्षयरोग म्हणजेच TBच्या घटना आणि मृत्यूंच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी 7 डिसेंबर रोजी हरियाणातील पंचकुला येथे 100 दिवसीय TB निर्मूलन मोहीम सुरू केलेली आहे. तर यानंतर हा उपक्रम 33 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 347 जिल्ह्यांमध्ये
राबविण्यात येणार आहे. यानंतर आपण हरियाणाविषयी देखील शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. राजधानी आहे चंदीगड. सध्याचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी आणि सध्याचे राज्यपाल आहेत बंडारू दत्तात्रय. कोण आहेत? बंडारू दत्तात्रय. तर यानंतर आपण पुढील प्रश्न पाहूया 14वा. तर एशियन क्रिकेट काउन्सिल म्हणजेच ACC चे अध्यक्ष कोण बनले आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए शम्मी सिल्वा बनले आहेत. कोण आहेत? तर शम्मी सिल्वा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर आशियाई क्रिकेट परिषदेचे नवीन अध्यक्ष म्हणून श्रीलंकेच्या शम्मी सिल्वाची निवड करण्यात आलेली आहे. तर ते भारताच्या जय शहा यांच्या जागे आहेत, जे डिसेंबर 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदचे सर्वात तरुण अध्यक्ष बनलेले आहेत. तर यानंतर आपण आशियाई क्रिकेट परिषदेविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात मित्रांनो, म्हणजेच ACC विषयी. तर आशियाई क्रिकेट परिषदेची स्थापना 1983 मध्ये नवी दिल्ली येथे आशियाई क्रिकेट परिषद म्हणून करण्यात आलेली आहे. तर 1993 मध्ये आशियाई क्रिकेट परिषदेचे नामकरण देखील आशियाई क्रिकेट परिषद असे करण्यात आलेले आहे. तर मुख्यालय कोठे आहे? तर दुबई संयुक्त अरब अमिरातीमध्ये मुख्यालय आहे. यानंतर पुढील प्रश्न 15वा आहे. तर युनायटेड नेशन्स ड्रग कमिशनच्या 68व्या सत्राचे अध्यक्षपद प्रथमच कोणत्या देशाने घेतले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी आपल्या भारत देशाने. कोणत्या? तर आपल्या भारत देशाने घेतले आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर भारताने प्रथमच युनायटेड नेशन्स नार्कोटिक्स कमिशनच्या 68व्या सत्राचे अध्यक्षपद भूषवले आहे. तर व्हिएना येथे संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी शंभू कुमारन यांनी अधिकृतपणे संयुक्त राष्ट्रांच्या अंमली पदार्थ आयोगाचे अध्यक्षपद स्वीकारले आहे. तर यानंतर ही संयुक्त राष्ट्रांची ड्रग संबंधित बाबींवर धोरण ठरवणारी प्रमुख संस्था आहे. तर जागतिक औषध ट्रेंडचे निरीक्षण करणे आणि संतुलित धोरणे तयार करण्यात सदस्य देशांना पाठिंबा देणे हे त्यांचे मुख्य कार्य आहे. यानंतर पुढील प्रश्न. तर पुरुषांच्या अंडर 19 क्रिकेट आशिया कपचे विजेतेपद कोणी जिंकले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी बांगलादेशने. कोणी? तर बांगलादेशने जिंकले आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात आपण. तर बांगलादेशने भारताच्या 59 धावांनी पराभव करून अंडर 19 आशिया चषक जिंकले आहे. तर स्थळ कोठे होते? तर दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर अंतिम सामना झाला आणि लक्ष्य भारताने विजयासाठी 199 धावांचे लक्ष्य ठेवले होते, पण ते गाठू शकले नाही. यानंतर अंडर 19 आशिया चषक स्पर्धेमध्ये ऐतिहासिक दृष्ट्या सर्वात यशस्वी संघ असलेल्या भारताला 2024च्या विजेतेपदासाठी आपली बोली निश्चित करता देखील आलेली नाही. यानंतर पुढील प्रश्न. महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे मित्रांनो? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी राहुल नार्वेकर यांची निवड झालेली आहे. तर महत्त्वाचा प्रश्न आहे, प्रश्नाकडे लक्ष द्या मित्रांनो. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड झालेली आहे. तर या भूमिकेत त्यांची ही सलग दुसरी टर्म आहे. तर कुलाब्यातील भाजपचे आमदार नार्वेकर यांनी यापूर्वी विधानसभा अध्यक्षपद देखील भूषवले होते. तर नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्यांनी त्यांच्या काँग्रेस प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध 48,500हून अधिक मतांच्या फरकाने त्यांची विधानसभेची जागा जिंकली होती. यानंतर आपण महाराष्ट्राविषयी देखील शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. राजधानी आहे मुंबई. राज्यपाल CP राधाकृष्णन आणि सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आहेत. यानंतर राष्ट्रीय उद्यान. तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, नावेगाव राष्ट्रीय उद्यान आणि पेंच राष्ट्रीय उद्यान. यानंतर महाराष्ट्राविषयी आपण चालू घडामोडी पाहून घेऊया शॉर्टमध्ये. तर भारताच्या GDP मध्ये हे राज्य सर्वात मोठे योगदान देणारे ठरले. तर नाशिकमध्ये आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा देखील करण्यात आली. भारतातील सर्वात मोठ्या खोल पाण्याच्या वाधवण बंदराचे देखील महाराष्ट्रामध्ये उद्घाटन झाले. आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्रामध्ये विश्वशांती बुद्ध विहाराचे उद्घाटन देखील केलेले आहे. आणि सुजाता सौनिक या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव देखील बनलेले आहेत. यानंतर महाराष्ट्र हे FDI मिळविणारे सर्वात मोठे राज्य देखील आहे. यानंतर 2025 मध्ये पुणे महाराष्ट्र येथे भारतीय लष्कर दिनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे 18वा. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अलीकडेच सरदार पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण कोठे केले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी जोधपूर येथे. कोठे? तर जोधपूर येथे केलेले आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अलीकडेच एक विशेष समारंभात
जोधपूरमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण केलेले आहे. तर यावेळी शहा यांनी भारताच्या एकात्मतेत पटेलांच्या महत्त्वाच्या भूमिकेवर भर दिलेला आहे. तर या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावतही उपस्थित होते. यानंतर पुढील प्रश्न 19वा, तर भारताने कोणत्या शेजारी देशाला 2200 मेट्रिक टन तांदूळ पाठवला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए म्यानमार. या कोणत्या? तर म्यानमार या शेजारील देशाला तर भारताने मानवतावादी मदतीचा भाग म्हणून म्यानमारला 2200 मेट्रिक टन तांदूळ दिला आहे. तर हा उपक्रम म्यानमारच्या लोकांना मदत करण्यासाठी भारताच्या ॲक्ट ईस्ट आणि नेबरहूड फर्स्ट धोरणांच्या अनुषंगाने आहेत. तर भूसुरुंगामुळे सर्वाधिक मृत्यू होणारा देश देखील म्हणून म्यानमार समोर गंभीर आव्हाने देखील आहेत. तर यानंतर म्यानमारविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती, राजधानी नेपिडाऊ आणि चलन आहे क्यात. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न 20वा, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमा सखी योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू केली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी हरियाणा या राज्यामध्ये. कोणत्या? तर हरियाणा या. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 डिसेंबर रोजी हरियाणातील पानिपत येथे विमा सखी योजना सुरू करणार आहे. तर यानंतर याचा उद्देश महिलांमध्ये आर्थिक साक्षरता आणि विमा जागरूकता वाढवणे हा आहे. तर राजधानी कोणती आहे हरियाणाची? चंदीगड. हरियाणाचे सध्याचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी आणि सध्याचे राज्यपाल बंडारू दत्तात्रय हे सध्याचे राज्यपाल आहेत. यानंतर पुढील प्रश्न आहे 21वा, तर इंडिया इंटरनेट गव्हर्नन्स फोरमची 4थी आवृत्ती अलीकडे कोठे सुरू झाली? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए दिल्लीमध्ये सुरू झालेली आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जितीन प्रसाद 9 डिसेंबर रोजी नवी दिल्ली येथे इंडिया इंटरनेट गव्हर्नन्स फोरमच्या 4थ्या आवृत्तीचे उद्घाटन करतील. तर भारतासाठी इंटरनेट गव्हर्नन्स मधील इनोव्हेशन ही या कार्यक्रमाची थीम आहे. तर यानंतर पुढील प्रश्न 22वा, तर अलीकडे RBIचे 26वे गव्हर्नर कोण बनले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी संजय मल्होत्रा हे बनले आहेत. कोण? तर संजय मल्होत्रा. तर यानंतर पुढील प्रश्न, तर WTAने 2024चा सर्वोत्कृष्ट खेळाडू कोणाला घोषित केले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी आर्यना सबलेंकाला. कोणाला? तर आर्यना सबलेंका. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर बेलारूसच्या आर्यना सबलेंका हिची WTA म्हणजेच महिला टेनिस असोसिएशन 2024 सालची सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड झालेली दिसून येत आहे. तर आर्यना सबलेंका हिने पहिल्यांदाच WTA प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार जिंकलेला आहे. तर यानंतर महिला टेनिस असोसिएशन बद्दल आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात मित्रांनो. तर महिला टेनिस असोसिएशनची स्थापना 1973 मध्ये प्रसिद्ध अमेरिकन टेनिसपटू बिली जीन किंग यांनी केलेली होती. तर WTA ही महिला टेनिस व्यावसायिक खेळाडूंसाठी जागतिक प्रशासकीय एक संस्था आहे. यानंतर पुढील प्रश्न 24वा आहे, तर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे म्हणजेच BCCIचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी बोर्डाचे कार्यकारी सचिव म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए देवजीत सैकिया यांची. कोणाची? तर देवजीत सैकिया यांची केलेली आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊया. तर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी देवजीत सैकिया यांची बोर्डाचे कार्यकारी सचिव म्हणून नियुक्ती केलेली आहे. तर ते जय शहा यांची जागा घेतील, ज्यांनी 1 डिसेंबर पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे नवीन अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारलेला आहे. तर यानंतर आपण BCCI विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. स्थापना 4 डिसेंबर 1928 मध्ये झाली. मुख्यालय मुंबईमध्ये आहे आणि सध्याचे अध्यक्ष देवजीत सैकिया हे सध्याचे अध्यक्ष आहेत. तर यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न 25वा, तर BWF सुपर 100 गुवाहाटी मास्टर्स 2024 बॅडमिंटन एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी सतीश करुणाकरण यांनी जिंकलेले आहेत. कोणी? तर सतीश करुणाकरण यांनी. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर भारतीय बॅडमिंटनपटू सतीश करुणाकरणने BWF सुपर 100 गुवाहाटी मास्टर्स 2024 बॅडमिंटन पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे. तर BWF सुपर 100 गुवाहाटी मास्टर्स 2024 गुवाहाटी आसाम येथे
3 ते 8 डिसेंबर 2024 दरम्यान आयोजित करण्यात आलेली होती. यानंतर पुढील प्रश्न आहे 26वा. तर भारतातील पहिला हायपरलूप चाचणी ट्रॅक कोणत्या संस्थेने विकसित केला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी IIT मद्रास या. कोणत्या? तर IIT मद्रास या. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर भारताचा पहिला हायपरलूप चाचणी ट्रॅक तयार आहे. तर हा ट्रॅक IIT मद्रासच्या कॅम्पसमध्ये तयार करण्यात आलेला असून त्याची लांबी 410 मीटर आहे. तर हायपरलूप ही हाय स्पीड ट्रेन आहे जी ट्यूबमध्ये व्हॅक्यूममध्ये धावते. यानंतर मित्रांनो, या चाचणी ट्रॅकवर ट्रेन 100 किलोमीटर तास वेगाने धावू शकते आणि आता हायपरलूपची चाचणी लांब ट्रॅकवर 600 किलोमीटर तास वेगाने केली जाईल. तर हायपरलूपची जगातील पहिली कल्पना एलॉन मस्क यांनी 2012 मध्ये दिलेली होती. तर यानंतर पुढील 27वा प्रश्न. तर अमेरिकाच्या नेब्रास्का स्टेट कॅपिटलमध्ये कोणत्या भारतीय महापुरुषाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी महात्मा गांधीजी यांच्या. कोणाच्या? तर महात्मा गांधीजी यांच्या. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर नेब्रास्काचे गव्हर्नर जिम पिलेन यांनी स्टेट कॅपिटल येथे महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे अनावरण केलेले आहे आणि 6 डिसेंबर हा महात्मा गांधी स्मृती दिन म्हणून देखील घोषित केलेला आहे. तर भारतीय वाणिज्य दूतावासाच्या सिएटल अखत्यारीतील राज्याच्या राजधानीत गांधींचा हा पहिला पुतळा आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 28वा. तर कोणत्या शेजारी देशाने चीनच्या BRI फ्रेमवर्कवर करार केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी नेपाळ या. कोणत्या? तर नेपाळ या. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर नेपाळ आणि चीनने बीजिंगमध्ये बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह म्हणजेच BRI साठी एक्झिक्युशन फ्रेमवर्कवर स्वाक्षरी केली. तर फ्रेमवर्क हा एक मेगा कनेक्टिव्हिटी प्रकल्प आहे जो चीनला दक्षिण पूर्व आशिया, मध्य आशिया, रशिया आणि युरोपशी जोडतो. यानंतर नेपाळ आणि चीनने 2017 मध्ये बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह म्हणजेच BRI करारावर स्वाक्षरी केलेली आहे. तर यानंतर आपण नेपाळ विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. राजधानी आहे काठमांडू, चलन आहे नेपाळी रुपया आणि सध्याचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल हे आहेत आणि सध्याचे पंतप्रधान KP शर्मा ओली हे सध्याचे पंतप्रधान आहेत. कुठले? तर नेपाळचे. यानंतर पुढील प्रश्न आहे 29वा. तर डिसेंबर 2024 मध्ये भारतीय नौदलामध्ये सामील होणाऱ्या नवीनतम मल्टी रोल स्टेल्थ गाइडेड मिसाईल फ्रिगेटचे नाव काय आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी INS तुशील नाव आहे. काय आहे? तर INS तुशील. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर भारतीय नौदलाची स्थापना 1934 मध्ये झाली. मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे आणि सध्याचे प्रमुख कोण आहेत भारतीय नौदलाचे? तर दिनेश कुमार त्रिपाठी हे आहेत. यानंतर पुढील प्रश्न. तर कोंडलावण या शक्तिशाली ज्वालामुखीचा स्फोट कोणत्या देशामध्ये झाला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी फिलिपिन्स या. कोणत्या? तर फिलिपिन्स या. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात आपण. तर फिलिपिन्समधील कंडलावण ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे निग्रोस बेट समूहातील हजारो लोक प्रभावित झालेले आहेत. तर शास्त्रज्ञांनी कंडलावण ज्वालामुखीच्या 6 किलोमीटरच्या परिघात राहणाऱ्या सुमारे 54,000 लोकांना ताबडतोब इतरत्र हलवण्यास सांगितले आहे. यानंतर आपण फिलिपिन्स विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. राजधानी आहे मनिला, चलन आहे फिलिपिन पेसो आणि सध्याचे राष्ट्रपती बोंग मार्कोस आहेत. कोण आहेत? तर बोंग मार्कोस. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे 31वा. तर RBI ने डिसेंबर 2024 मध्ये जाहीर केलेला वर्तमान पॉलिसी रेपो दर काय आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी 6.50% आहे. किती आहे? 6.50%. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI ने डिसेंबर 2023च्या त्यांच्या पतधोरण बैठकीमध्ये पॉलिसी रेपो दर 6.50% वर सतत 11व्या वेळी कायम ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर RBI विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात आपण. तर RBI ची स्थापना 1 एप्रिल 1935 मध्ये झाली. मुख्यालय मुंबई आणि 26वे गव्हर्नर आहेत संजय मल्होत्रा. कोण आहेत 26वे गव्हर्नर? संजय मल्होत्रा. तर यानंतर पुढील प्रश्न. तर 32वा आहे प्रश्न. तर डिसेंबर 2024 मध्ये RBI ने सेट केलेली नवीन UPI लाईट वॉलेट मर्यादा काय आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी
5,000 आहे. काय आहे 5,000? तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात शॉर्टमध्ये. तर डिसेंबर 2024 रोजी भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच RBIने UPI लाईट वॉलेट मर्यादा 2,000 वरून 5,000 पर्यंत वाढवली आहे आणि ऑफलाईन व्यवहार मर्यादा प्रति व्यवहार 500 वरून 1,000 पर्यंत वाढवलेली आहे. तर यानंतर पुढील प्रश्न 33वा. तर नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालक कोण झाले आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी झुरिच आंतरराष्ट्रीय विमानतळ झाले आहे. कोणतं? झुरिच आंतरराष्ट्रीय विमानतळ. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर ग्रेटर नोएडामधील नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाने डिसेंबर 2024 मध्ये पहिले चाचणी उड्डाण उतरल्यावर एक महत्त्वाचा टप्पा गाठलेला आहे. तर झुरिच आंतरराष्ट्रीय विमानतळ संचलित हे विमानतळ एप्रिल 2025 पासून व्यावसायिक उड्डाणे सुरू करेल. यानंतर पुढील प्रश्न 34वा. तर दिल्ली येथे झालेल्या आशियाई महिला हँडबॉल चॅम्पियनशिप मध्ये भारताने कोणते स्थान पटकावले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी 6वे स्थान. कितवे स्थान? तर 6वे स्थान पटकावले. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर दिल्लीतील आशियाई महिला हँडबॉल चॅम्पियनशिप मध्ये भारत 6व्या स्थानावर राहिला. तर जपानने दक्षिण कोरियाचा पराभव करून या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. तर अंतिम फेरीमध्ये जपानने चुरशीच्या झालेल्या सामन्यामध्ये 25-24 असा विजय मिळवला. तर यानंतर कझाकिस्तानने इराणला हरवून 3रे स्थान पटकावले आणि इराण 4थ्या स्थानावर राहिलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 35वा. तर कोणत्या भारतीयाला अलीकडे चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी माधव गाडगिळिया. कोणाला? तर माधव गाडगिळिया. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात आपण. तर माधव गाडगिळ यांना UNEPच्या अर्थ चॅम्पियन्स अवॉर्ड्स 2024च्या जीवन गौरव श्रेणीने सन्मानित करण्यात आलेले आहे. तर अर्थ चॅम्पियन पुरस्कार हा संयुक्त राष्ट्रांचा सर्वोच्च पर्यावरण सन्मान मानला जातो. यानंतर युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम ही एक संयुक्त संस्था आहे जी पर्यावरणीय समस्या हाताळते. तर यानंतर UNEPची स्थापना संयुक्त राष्ट्रांनी 1972 मध्ये केलेली होती. यानंतर मित्रांनो UNEPचे मुख्यालय कोठे आहे? तर नेरोबी केनियामध्ये आणि प्रमुख आहेत इंगर ॲडरसन. यानंतर पुढील प्रश्न 36वा. तर 2034 फिफा पुरुष विश्वचषक कोणता देश आयोजित करेल? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी सौदी अरेबिया. कोणता? तर सौदी अरेबिया हा देश. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर फिफाने जाहीर केले आहे की सौदी अरेबिया 2034 फिफा विश्वचषकाचे यजमानपद भूषवणार आहे. तर ही स्पर्धा कतार 2022 नंतर प्रथमच मध्य पूर्व मध्ये आयोजित केली जाणार आहे. तर मोरोक्को, पोर्तुगाल आणि स्पेन 2030 आवृत्तीचे सहयजमान म्हणून निश्चित झाले आहेत. तर यानंतर 2026च्या विश्वचषकात युनायटेड स्टेट्स, कॅनडा आणि मेक्सिको या 3 देशांद्वारे प्रथमच 48 संघांच्या स्पर्धेचे आयोजन केले जाईल. यानंतर आपण फिफा विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. स्थापना 21 मे 1904 मध्ये झाली. मुख्यालय झुरिच स्वित्झर्लंडमध्ये आहे आणि सध्याचे अध्यक्ष आहेत जियानी इन्फॅन्टिनो. कोण आहेत? जियानी इन्फॅन्टिनो. यानंतर पुढील प्रश्न 37वा. तर कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजेच KIFF 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए स्टँडोटो. कोणाला? तर स्टँडोटो. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर मिल्को लझारोव दिग्दर्शित बल्गेरियन चित्रपट स्टँडोटो तारिका याला 30व्या कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर स्टँडोटो यांना दिलेला हा पुरस्कार गोल्डन रॉयल बंगाल टायगर अवॉर्ड्स म्हणूनही ओळखला जातो. तर पनामाच्या अणाअंधाराला क्वेरिडो ट्रॉम्पिकोसाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकचा पुरस्कार मिळालेला आहे. तर लक्षात ठेवा. तर यानंतर पुढील प्रश्न एका कॅलेंडर वर्षात 4 शतके झळकवणारी पहिली महिला क्रिकेटपटू कोण आहे? तर मित्रांनो 38वा प्रश्न महत्त्वाचा आहे. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए स्मृती मानधना. कोण आहे? तर स्मृती मानधना. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर भारताची स्टार महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना हिने
शब्द क्रिकेटमध्ये आणखी एक पराक्रम गाजवला असून एका कॅलेंडर वर्षात 4 शतके झळकवणारी ती पहिली महिला क्रिकेटपटू ठरलेली आहे. तर विस्डेनच्या मते उल्लेखनीय कामगिरीचे महिलांच्या एकदिवसीय सामन्यांमध्ये एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक शतके करण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केलेला आहे. तर यानंतर पुढील प्रश्न आहे 39वा. तर पहिली भारत नेपाळ पर्यटन परिषद कोठे होणार आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए काठमांडू मध्ये होणार आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर नेपाळची राजधानी आहे काठमांडू. नेपाळचे चलन आहे नेपाळी रुपया आणि राष्ट्रपती सध्याचे रामचंद्र पौडेल आणि सध्याचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली हे सध्याचे पंतप्रधान आहेत. यानंतर पुढील प्रश्न आहे 40वा आणि शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो. तर डिसेंबर 2024 मध्ये सर्वात तरुण जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन कोण बनला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए डी गुकेश हा बनलेला आहे. तर खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्नाकडे लक्ष द्या. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर भारतीय ग्रँडमास्टर डी गुकेशने गुरुवारी 12 डिसेंबर रोजी सिंगापूरमध्ये जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप जिंकून इतिहास रचला आहे. तर हे विजेतेपद पटकावणारा तो सर्वात तरुण खेळाडू ठरला. तर त्याचबरोबर बुद्धिबळात विश्वविजेता बनणारा गुकेश विश्वनाथन आनंद नंतरचा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. यानंतर गुकेशने निर्णायक 14व्या गेम्समध्ये चीनच्या डिंग लिरेनचा पराभव करून विजेतेपद पटकावले आहे. आणि मित्रांनो, खालील 2 प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेले आहेत आणि हे 2 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये आणि या आठवड्यामध्ये देखील पाहिलेले आहेत मित्रांनो. तर महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि यानंतर पुढील प्रश्न, तर अलीकडे RBIचे 26वे गव्हर्नर कोण बनले आहेत? तर याचे देखील उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. आणि उत्तर येत असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगण्याचा प्रयत्न करत जा. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.